खासदाराचं पोरग आहे, त्याला म्हणायचं वारसा हक्काने आलेला आहे की कशाने आलेला आहे. लोकशाहीला लागलेला घराणेशाहीचा लोक हा थांबवायचा असेल तर पक्ष थांबवू शकत नाही. हल्ला झाला तरी घाबरला नाही, पुन्हा लढायला तयार आहे. पंचायत समितीच्या असणाऱ्या उमेदवार सोनाजी बापूराव मंत्रे, तांदळवाडी मतदारसंघातील उमेदवार मोईन सय्यद कादर, चटोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रंजनाबाई मारुती वावळे आणि पंचायत समितीच्या असणाऱ्या उमेदवार निलोकर बेरगम तयारखान सिद्दीकी ह्या असणाऱ्या उमेदवार आहेत. या सगळ्यांच्या असणाऱ्या निशाण्या ज्या आहेत अधिकृतरित्याने आज जरी माहिती असलं तरी मी जाहीर करत नाही, पण 27 तारखेला त्यांना चिन्ह अधिकृतरित्याने इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांमार्फत मिळेल आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला असणारं ते चिन्ह येईल. त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने काय करायचं. इथे उमेदवार कोण आहे, अजून कोण आहे? नेतृत्व पवन, जसं सुधीर दादा आहे तसं पवन आमचा. आम्ही राहणार भालकुडकीचा. हो, 31 डिसेंबरला आम्ही पुण्यामध्ये होतो. दादासोबत माझी रॅली निघाली होती भीमा कोरेगाव. मी भावना विजय करणार म्हणजे करणार, हे आपला शब्द आहे. आम्ही कुणाला भेट नाव साहेब. विरोधी उमेदवार आहे त्याचं नाव काय? काय नाव? खासदार आहे. खासदाराचं पोरग आहे, त्याला म्हणायचं वारसा हक्काने आलेला आहे की कशाने आलेला आहे. हे जे घराणेशाही चालवणारे जे खासदार आहेत ते त्यांच्या 2 निवडणुकांमध्ये मला माहिती आहे 1200 खासदार 1200 कार्यकर्त्यांनी पूर्णपणे झोकून देऊन काम केलं आणि त्यांना निवडून आला. किती कार्यकर्ते होते? 1200. आता त्या 1200 कार्यकर्त्यांना न्याय द्यावासा वाटला नाही. त्याच्यापैकी असणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला ओय सैनिक, ओ सैनिक इथे नीट उभा राहा, तुम्ही खाली बसून घ्या. आता खासदाराला असं वाटलं नाही की त्या 1200 कार्यकर्त्यांनी आपल्याला झटलंय, त्याच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी. ज्या खासदाराची एवढी दानत नाही त्याच्या पोराची धूळदायीने आपण केली पाहिजे, एवढं लक्षात घ्या. मी इथल्या सगळ्या मराठा कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा झटलात. मी आलो होतो डोके यांच्या प्रचाराला, तेव्हा एखाद्या कुठल्या तरी असणारा मराठा कार्यकर्त्याला इकडनं उमेदवारी दिली असती तर मी समजू शकलो असतो की हा पक्ष कार्यकर्त्याला न्याय देतो. पण इथे असं दिसतंय की कार्यकर्ते जे आहेत ते फक्त निवडणुकीसाठी वापरायचे आहेत, वापरून झाला की फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा सत्तेवरती कोणाला बसवायचं असेल तर आपल्या घरातल्या माणसाला बसवायचं आहे. आता उद्या हे बसवायचं आहे तर कसं बसवतील? सत्तेमध्ये कसं बसवतील? सत्तेमध्ये कसं बसवतील?
मतदानातून आणि तुम्ही मतदानाचं काय करणार आम्ही वंचित बहुजन आघाडीला देणार आणि उद्या असताना 10,000 रुपये आले तर पण नाही बदलणार. उद्या 10,000 रुपये एका मतदाराला आले तर रक्ताला बाईमान होईना आम्ही. पैसे घेणार मत नाही देणार त्याला. आम्ही बाईमान होईना. मित्र लक्षात घ्या, लोकशाही धोक्यात आहे. जिल्हा परिषदेच्या किती जागा आहेत परभणीमध्ये? 54. काँग्रेस पक्षाने किती उमेदवार उभे केले? काँग्रेस पक्षाने किती उमेदवार उभे केले? किती केले? या 54 पैकी किती उमेदवार उभे केले? सगळे 54च्या 54 उभे केले काँग्रेसने? राष्ट्रवादीने सगळे 54च्या 54 उभे केले? उद्धव सेनेने 54च्या 54 उभे केले का? एकनाथ शिंदेने तरी केले का? का नाही केले? वंचित प्रश्न हा आहे की का नाही केले? त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत का? आहेत. पण जे दडपशाहीचं राजकारण चाललेलं आहे, धमकवण्याचं जे राजकारण चाललेलं आहे, विकत घेण्याचं जे राजकारण चाललेलं आहे, त्यातून सत्ता ही माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या पक्षामध्येच राहिली पाहिजे, हे धोरण असल्यामुळे काही जागा खाली सोडाव्या लागल्या, तशी परिस्थिती आहे. ही जी परिस्थिती आहे ही लोकशाहीला पोषक आहे की मारक आहे? मारक आहे. इथे भारतीय जनता पक्षामार्फत आणि त्यांच्या असणाऱ्या मित्र पक्षामार्फत एक खेळ चाललेला आहे आणि तो म्हणजे इथला राजकीय पक्ष संपवणं हा खेळ चाललेला आहे. समजा हे राजकीय पक्ष संपले आणि भारतीय जनता पक्ष शिल्लक झाला तर काय होतं? धोका कसला आहे? हुकुमशाहीचा धोका आहे. हिटलरच्या वेळेस एक कविता होती, ती आखी कविता मी म्हणत नाही, पण तो असं म्हणाला, तो कवी असं म्हणतो की मी माझ्या डोळ्याने बघितलं, डॉक्टरवरती हल्ला झाला त्यावेळेस नर्स बघत राहिली, नर्सवरती हल्ला झाला तर वॉर्डबॉय बघत राहिले, वॉर्डबॉय वरती हल्ला झाला तर तिथला चतुर्थ श्रेणीचा कामगार बघायच्या भूमिकेत राहिला आणि चतुर्थ श्रेणीचा कामगारावरती हल्ला झाला तर त्याला वाचवायला पोलीस. मतीचा अर्थ हा की सगळ्यांनी मिळून जर पलटवार केला असता तर हिटलर एवढा मोठा झाला नसता. आज हेच आपण असताना लक्षात घ्या की एका मतदारसंघातून सुरुवात झालं कुटुंबशाही. हा रोग उद्या सर्वच निवडणुकांमध्येच लागू होईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा रोग पसरू नये यासाठी इथल्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा माझं असणारं आव्हान आहे
की हा मिटवण्यासाठी आपण असणारा पुढाकार घ्या. उरलेल्या मतदारसंघामध्ये काय करायचं ते आपण असणार. पण हा लोकशाहीला लागलेला घराणेशाहीचा लोकशाहीला लागलेला घराणेशाहीचा लोक हा थांबवायचा असेल तर पक्ष थांबवू शकत नाही. उमेदवारांनी उमेदवारी देऊन हिंमत केली. मिटवायचं असेल तर तुमच्या हातात आहे हे असताना लक्षात घ्या. हा लागलेला रोग मिटवायचा असेल तर हा रोग मतदाराच्या हातामध्ये मिटवण्याचा हे आपण लक्षात घ्या. आणि मतदाराने मिटवायचा म्हणजे या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं. तुम्ही पवनला निवडून दिलं तर हा रोग कायमचा मिटला म्हणून समजा, पुन्हा येणार नाही. आणि म्हणून मित्रो, ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. हा राजकीय रोग कुठल्याही इलेक्शन पासून लागतो. त्या कुठल्याही इलेक्शन मध्ये लागणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. पवन हा कार्यकर्ता ओबीसीच्या लढ्यामध्ये सिरियस हल्ला झाला होता. काही डॉक्टरांनी ह्याला असंच ठेवा, अर्धा तास अल्ला प्यारा होऊन जाईल म्हणून असताना घोषित केलं होतं. पण कार्यकर्त्यांनी असताना त्या ठिकाणी डॉक्टरांना सांगून नामक करून सगळं असताना बाहेर, आणि आज तो आपल्या समोर उभा आहे. त्याच्या हिमतीची असणारी आपल्याला दाद देता येईल, नाहीतर अनेक जण गांडीला पाय लावतात आणि पळून जातात अशी असणारी परिस्थिती आहे. हल्ला झाला तरी घाबरला नाही, पुन्हा लढायला तयार आहे. ओबीसीच्या अधिकारासाठी, गरिबाच्या अधिकारासाठी, शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी लढण्यासाठी आज पुन्हा तयार आहे. तो तुमच्याकडे काय मागतोय, काय मागतोय, काय मागतोय, काय मागतोय, काय मागतोय, काय मागतोय. त्यांच्या बरोबर इतर उमेदवार आहेत, त्याच्या बरोबर इतरही उमेदवार आहेत. या सगळ्या उमेदवारांना आपल्याला काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय. आपण यांना विजय करा या अपेक्षा बाळगतो. जय भीम आणि नमस्कार. वंचित